नमस्कार, मी सुजित महामुलकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत. मुंबई ही एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि देशाची आर्थिक राजधानी. मुंबईमध्ये जो काही विकास झालेला आहे, जी विकास कामं झालेली आहेत, त्यामुळे मुंबई शहराची कीर्ती खूप वाढलेली आहे. देशात असं एकही शहर नाही जे मुंबईची तुलना करू शकेल. पण या विकास कामांना आता कुठेतरी खीळ बसेल का, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर आपण आज याच संदर्भात चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ वास्तुविशारद आणि वास्तुरचनाकार अनंत गाडगीळ सर. अनंत गाडगीळ सरांची एक ओळख अशी करून द्यायची वाटते की ते म्हणजे प्रसिद्ध वास्तुरचनाकार आहेतच. गाडगीळ सरांनी मुंबईतून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी घेतली आणि अमेरिकेतून मग मास्टर्स केलं. त्यांना एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर यांनी एक फेलोशिप पण दिलेली आहे. आणि मुंबईच नव्हे तर भारतातील अनेक शहरांमध्ये त्यांनी मोठमोठी कामं केलेली आहेत. त्यांचं एक ठसा उमटवला आहे. तर नमस्कार गाडगीळ सर, आपलं स्वागत. तर मुंबईमध्ये आता मुंबई महापालिकेने वायू प्रदूषणाची पातळी जी आहे, प्रदूषणाची पातळी मुंबईतली ती वाढली आहे आणि त्यामुळे काही बांधकामांना, खाजगी बांधकामांना एक निर्बंध घातलेत, बांधकाम थांबवायची नोटीस दिलेली आहे. तर यामुळे काय परिणाम होईल असं वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे केवळ बांधकामामुळे प्रदूषण होईल हे मी मान्य करायला तयार नाही आहे. पण एक चांगलं पाऊल आहे, तात्पुरतं ठेवलं तर हरकत नाही. मी एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की 1997 साली टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राने मला आठवड्याला एक या दराने मुंबईच्या प्रश्नांवर माझी लेखमाला सुरू केली होती. दर आठवड्याला माझा लेख येत होता आणि त्याच्यामध्ये मुंबई पुणे दोन्ही शहरं, पण मुंबईचं मी असं मांडलं होतं. 3 प्रमुख गोष्टी मी सुचवल्या होत्या की मुंबईच्या किनाऱ्याला मोठा समुद्र आहे, तर त्याच्यावरनं एक कोस्टल रोड काढा. ती मूळची कल्पना माझी आहे. 97 साली मी लिहिलेलं आहे की मुंबईतनं कोस्टल रोड काढा. दुसरं मी लिहिलं होतं की मुंबई शहर हे दक्षिण उत्तर रहदारीचं शहर आहे, पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी नाही आहे. तर पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी करण्याकरता मी त्यावेळेला ते तांत्रिक शब्द वापरले की एलिव्हेटेड रेल्वे काढा, म्हणजे हल्लीच्या भाषेत मोनोरेल, मेट्रो रेल. तेही मी आणि तिसरं या संदर्भात जे मी सुचवलं होतं, नेमकं त्याच्या उलट मुंबईत झालंय. मी सुचवलं होतं की समुद्रकाठी 5 मजल्याच्या वरच्या इमारतींना परवानगी देऊ नका. मोहम्मद अली रोड असेल, आंबेडकर रोड असेल, पार सायन पनवेलपर्यंत, किंवा पश्चिम ईस्टर्न फ्रीवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रूज, अंधेरी वगैरे वगैरे, त्याच्या आजूबाजूला तुम्ही 50 नाही 100 मजली बांधायला द्या. म्हणजे काय झालं असतं की समुद्रावरची जी वाहतं हवा आहे, वारं आहे, ते वाहतं वारं कमी उंचीच्या इमारतींमुळे जास्त प्रमाणात शहरात आत आलं असतं आणि प्रदूषण रोखलं गेलं असतं. आज काय होतंय, आज 50 मजली इमारती आहेत आणि लालबाग परळ भाग घेतला तर 4 मजली आहेत. म्हणजे वारच आता यायचं बंद झालंय. त्यामुळे प्रदूषण स्टॅग्नंट तिथे व्हायला लागलंय. एक. दुसरं, वाहनांची संख्या वाढली. पूर्वी सुद्धा लोकसंख्या वाढायची, पण गेल्या काही वर्षात ज्या देशात आर्थिक सुधारणा झाल्या आहेत त्याच्यानंतर परिस्थिती अशी बदलली आहे की पूर्वी लोकसंख्या वाढली तरी वाहनं वाढायची नाहीत. आता लोकसंख्या वाढली त्या तुलनेनं वाहनं वाढत आहेत, त्या तुलनेनं वाढत आहेत. पूर्वी 3-4 कुटुंबांच्या मध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा आर्किटेक्ट महापालिकेला प्लॅन टाकायचो तेव्हा 4-5 कुटुंबाच्या मध्ये एखादी पार्किंग प्लेस दाखवायचो. आता एका कुटुंबामध्ये 2-2, 3-3 कार पार्किंगच्या जागा, 2-3 टू व्हीलरच्या जागा या दाखवाव्या लागतात. म्हणजे इतकं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे गाड्यांचं, आणि मी सातत्याने या विषयावर मी विविध चॅनलवर किंवा प्लॅटफॉर्मवर सध्या बोलतोय की कुठेतरी वेळ आलेली आता प्रत्येकाने निर्णय घ्यायची की मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आता वाढीव FSI देणं बंद करा. त्याला सोल्युशन पण आहे. त्याच्याऐवजी काय झालंय की पूर्वी मुंबईमध्ये बिल्डर लोकांमध्ये कॉम्पिटिशन होती की एखादा बिल्डरनी 10,000 रुपये स्क्वेअर फुटांनी फ्लॅट विकले तर दुसरा बिल्डर म्हणायचा की मी आणखी छान फ्लॅट करीन, फॅसिलिटीज देईन, मी 10च्या ऐवजी 15,000 देईन. आता ते राहिलेलं नाही. आता एक बिल्डरनी समजा 50 मजल्याची बांधली तर दुसरा बाजूचा बिल्डर म्हणतो त्यांनी 50 बांधली काय, मी 70 मजल्याची बांधून दाखवतो.
म्हणजे तुम्ही लोकसंख्या वाढवताय, ऑक्युपंट वाढवताय आणि शहरावर तुम्ही ताण आणताय. इन्फ्रास्ट्रक्चर काही वर्षांनी बोंबळणार आहे, पाण्याची परिस्थिती वाईट निर्माण होणार आहे. आणि मी परत परत सांगतोय की लोक हे विसरतायत की मुंबई हे मूळचं 7 बेटांचं शहर आहे. आपण खाड्या बुजवून शहर निर्माण केलेलं आहे. कधी ना कधी तरी निसर्गाचा राग येईलच ना, निसर्ग कोपदर, कारण शेवटी निसर्गावर किती आपण आक्रमण करणार. दुसरा त्यातला एक मुद्दा असा आहे की प्रदूषणाची म्हणजे नुसती एक वाहनांनी प्रदूषण वाढत आहे, त्याच्यानंतर बांधकामांनी वाढत आहे. आणि तिसरं सुद्धा कारण असं आहे की जे मी सभागृहात आमदार असताना मांडलं होतं की पूर्वी मलबार हिल असेल, खार बांद्रा असेल, पारसी कॉलनी असेल, हे मुंबईतले भाग घ्या. पुण्याला आमच्याकडे कोरेगाव पार्क आहे किंवा भांडारकर रोड, प्रभात रोड, छोटे छोटे बंगले तरी होते किंवा 2-3 मजल्याच्या इमारती होते. आणि त्या इमारतींच्या भोवती बागकाम असायचं, म्हणजे माती असायची, पावसाचं पाणी मुरायचं तिथे. आता काय झालेलं आहे, कुठली नवीन इमारत उभी राहिली की आम्ही आर्किटेक्टही दोषी आहोत. पार्किंग करता आम्ही खाली सगळं कॉन्क्रीट करून टाकतो. मी सभागृहात दाखवून दिलं त्यावेळेला की ज्या वेळेला मी बोललो त्याच्या 10 वर्षाचा मी आढावा काढला. तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल, 10 वर्षात त्या मुंबईकरांनी 7 लाख स्क्वेअर फूट जागा माती घालवून कॉन्क्रीट आणलेलं आहे. पाणी मुरणार कसं, 26 जुलै होणारच. आणि पावसाच्या पाण्याने सुद्धा कचरा साठून त्यातनं पुन्हा दुर्गंधी हे करून हा एक प्रश्न प्रदूषणाकडे वळत चाललेला आहे. आणखी एक म्हणजे जे छोटी छोट्या, आता प्रत्येक जण घराचं रिनोव्हेशन करतो, चांगलं करतो, कोणी भिंत पाडतं, कोणी काय ज्याला आम्ही डेब्रिज म्हणतो, राडारोडा, ते सुद्धा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये एका ठराविक अंतरावरच्या बाहेरच तुम्हाला ते टाकावं लागतं. पण ते तिथे साठत जातं आणि तिथनं परत प्रदूषण निर्मिती होते. मग ह्याला माझ्या दृष्टीने मी सगळ्या व्यासपीठावर सध्या जे बोलतोय की वाढीव FSI बंद करा आणि त्याच्याऐवजी मुंबई पुणे, पुणे नाशिक, मुंबई नाशिक मध्ये तुम्ही छोट्या नव्या मुंबई निर्माण करा. म्हणजे आमच्या भाषेत ज्याला सॅटेलाइट टाउनशिप्स म्हणतो, छोटी छोटी अशी शहरं निर्माण करा. आणि ती नुसती निर्माण नाही करायची. नव्या मुंबईचा मूळचा कॉन्सेप्ट काय होता की वेगळंच आयलंड टाईप पाहिजे. ज्या वेळेला चार्ल्स कोरिया असतील किंवा इतरांनी सजेस्ट केलं होतं तर रेल्वे कनेक्टिव्हिटी ठरलंच नव्हतं. पण काय झालं की नंतर रेल्वे पण आली, म्हणजे लोक राहायला लागले मुंबईत, काम करायला लागले, किंवा उलट नव्या मुंबईत तुम्ही राहायला पाठवलं लोकांना, नोकरी मात्र मुंबईत. ट्रॅफिक, रेल्वेवर लोड आला, ट्रान्सपोर्ट, लोकल वाढवायला लागल्या. तर करताना कसं करायचं की ही जी छोटं शहरं तुम्ही निर्माण कराल तिथे तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांना ऑफिस काढायला जागा दिलीत तर त्यांना अड घालायची की आम्ही स्वस्तात जागा देतो, पण 75% तुमचे कर्मचारी, मग ते ऑफिसर असोत किंवा कामगार असोत, हे त्या शहरामध्येच राहिले पाहिजेत. त्या शहरात तुम्ही शाळा निर्माण करा, त्या शहरामध्ये तुम्ही चांगली कॉलेजेस निर्माण करा, सेल्फ सफिशियंट. आता आपण नेहमी जगाच्या गोष्टी करतो. एक उदाहरण देतो की पूर्वी फ्रान्समध्ये हा प्रश्न निर्माण व्हायला लागला, कारण इथे कसं प्रत्येकाला कुठल्या तरी चांगल्या म्हणजे पालकांना आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये, प्रतिष्ठित शाळेत घालायचं स्वप्न असतं, का गैर नाहीये. पण मग कसं होतं की तुम्ही जर लांब राहत असाल आणि तुम्ही म्हणलात मला माझ्या मुला किंवा मुलीला अमक्याच शाळेत घालायचंय, ती लांब आहे शाळा, मग तुम्ही स्कूल बसेस हायर करता. आता जिथे जिथे मोठ्या मुंबई पुणे शहरामध्ये शाळा झाल्या आहेत तिथे इतक्या स्कूल बसेस वाढलेल्या आहेत की आजूबाजूच्या रहिवाशांचे आणि त्यांची दररोजचे वाद चाललेले आहेत. मला अनेक लोक प्रश्न ते घेऊन येतात. फ्रान्सनी काय केलं, फ्रान्सनी तुम्हाला 3 किलोमीटरपर्यंतच शाळेमध्ये तुमच्या मुलाला किंवा मुलीला घातलं पाहिजे हा कायदा केला. आता त्याला आपल्याकडे आर्ग्युमेंट असं की त्यांच्याकडे सगळ्या शाळा चांगल्या आहेत, आपल्याकडे 3 किलोमीटर नसेल तर काय करायचं. फ्रान्सनी काय केलं, 3 किलोमीटरच्या पलीकडे जर तुम्ही मुलाला घातलं किंवा मुलीला वेगळ्या शाळेत तर रोड एन्क्रोचमेंट टॅक्स त्यांनी सुरू केला. घाला, खुशाल घाला तुम्ही, 5 किलोमीटरने 10, पण मग तुम्ही वेगळा टॅक्स भरा. म्हणजे अशी ही रिस्ट्रिक्शन सुरू झाली. आता मुंबई पुण्यात जर तुम्ही बघितलं ट्रॅफिक जाम व्हायला लागलेत सगळीकडे आणि त्यांनी प्रदूषण पण वाढतंय. आता मी त्याला व्हिशियस सर्कल आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. कसं तर
आता लोकसंख्या वाढली की मगाशी म्हटलं तसं त्या तुलनेमध्ये ट्रॅफिक म्हणजे मोटारींची संख्या वाढते. मोटारींची संख्या वाढायला लागली, रस्ते जाम व्हायला लागले की आम्ही फ्लायओव्हर तयार करतो. हे फ्लायओव्हर 10 ते 15 वर्ष सर्व्हिस देतात. ते जाम व्हायला लागले की त्याच्या पुढे आम्ही दुसरा फ्लायओव्हर तयार करतो. म्हणजे फ्लायओव्हरचं जाळं आम्ही निर्माण केलं. एक संपला की दुसरा किंवा एकाच्या वर डोक्यावर. पुणे विद्यापीठेचा इथला फ्लायओव्हर तोडावा लागला आणि दिशा बदलावी लागली. अशी अनेक माझ्याकडे उदाहरणं आहेत, पण एक उदाहरण दिलं की ते करावं लागलं. तर फ्लायओव्हरच्या मागे फ्लायओव्हर, फ्लायओव्हरच्या वरती फ्लायओव्हर, आता सीलिंग आणि इथे बघा एकाच्या वर 2, दुसऱ्याच्या वर 3 लेवलचे फ्लायओव्हर झाले. चांगली प्रगती आहे, नाही असं नाहीये. परंतु त्या जाळ्यामध्ये आपण अडकतोय, कोट्यवधी रुपये खर्च करतोय आणि एक 10, 12, 15 वर्ष गेली की त्या फ्लायओव्हरही जाम व्हायला लागलेले. आता ईस्टर्न फ्रीवे जो चेंबूरपासनं डिमेलो रोडला कनेक्ट करतो, तो सुरू झाला तेव्हा संध्याकाळची भीती वाटायची, एखाद दुसरं वाहन असायचं. आज तुम्ही बघा सकाळी 10ला तुम्ही जर सुरुवात केली 9:30, 10ला मुंबईच्या दिशेने, तर तुम्ही अडकले जाता. म्हणजे आता ईस्टर्न फ्रीवे ज्याच्यावर माणूस नसायचं 10 वर्षापूर्वी, ती आज जाम व्हायला लागले. आणि मग काय, प्रत्येक वेळेला आपण फ्लायओव्हर वाढवतो, रस्ते वाढवतो. दुसरं कसं आहे की मी जे पुण्यामध्ये सजेशन दिलं तसं मुंबईला, आता उदाहरणार्थ मुंबईतलं बीबी दादर भाग घ्या, गिरगाव भाग घ्या, सगळी खाली दुकान आहेत. मी एक सूचना अशी सरकारला केलेली आहे त्या काळात की उदाहरणार्थ फ्रीज, टेप रेकॉर्डर, सोनं चांदी हे आपण कुठलाही सामान्य माणूस दररोज खरेदी करत नाही, बरोबर आहे. सणासुदीला सोनं घेतो, घरी लग्न कार्य असलं तर घेतो, किंवा फ्रीज एक 2-5 वर्षातनं एकदा, टीव्ही 2 वगैरे वगैरे. ही सगळी दुकानं तुम्ही पहिल्या मजल्यावर पाठवा, खाली बंदी घाला त्याला, पहिल्या मजल्यावर जाऊ देत. त्यांनी काय होईल, खाली रिकामी झालेली जागा ही तुम्हाला पार्किंगला मिळेल. आज काय होतंय, सगळ्या तुम्ही गिरगाव घ्या, बोरिवली घ्या, अंधेरी घ्या, सगळ्या जिथे जिथे मार्केट्स आहेत, छोटाली शॉप्स आहेत, तिथे पार्किंगला जागा नाही, लोक रस्त्यावर पार्क करतात, त्यांनी लहान पडतायत रस्ते. पोलीस काय करतात, प्रश्न सुटायला नो पार्किंगचे बोर्ड लावतात. आणि हल्ली पोलिसांच्या हातात हँडी कॅमेरा आलेत, त्यांनी आणखी ते दहशत होते. म्हणजे हल्ली मी तर सभागृहातही बोललो होतो की चौकात कधी पोलीस दिसत नाही कुठल्याही सिग्नलला, पण गिराईक पकडायला ते लांब उभे असतात. पण तो जाऊ द्या. पण मूळ मुद्दा काय आहे, पार्किंगचा बोर्ड, नो पार्किंगचा बोर्ड पोलीस लावून त्यांच्यापुरता प्रश्न सोडवतात. पण आज आता सरकारने भूमिका, कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे, मी असं म्हणत नाही, सरकारने भूमिका घेतली पाहिजे की पार्किंग ही पण आता एक आवश्यक रिक्वायरमेंट झालेली आहे आणि ती दुर्लक्ष, नो पार्किंग बोर्ड लावून तो प्रश्न सुटणार नाही. मग कसा सोडवायचा, तर मगाशी मी म्हटलं तसं की टीव्ही, टेप रेकॉर्डर, सोनं चांदी वगैरे दुकानं तुम्ही पहिल्या मजल्यावर, आणि दूध, ब्रेड, असे बिस्किट, दररोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना फक्त तुम्ही अशा दुकानांना ग्राउंड फ्लोअरला परवानगी द्या, तळमजल्यावर. म्हणजे काय होईल की बरंचसं तुम्हाला ती दुकानं पहिल्या मजल्यावर गेलं, मोठ्या प्रमाणावर करावं लागेल, 1-2 दुकानं किंवा 1-2 इमारतींनी नाही होणार. म्हणजे खाली जी जागा रिकामी होईल तिथे तुम्ही पार्किंग करू शकाल. रस्त्यावरचं जे रस्ता अडवणारं पार्किंग आहे ते त्या इमारतीच्या खाली. आता वाढीव FSI एकीकडे मी विरोध करतोय, पण माझं म्हणणं असं आहे की मोठी जर नेबरहूड असेल, मोठी जर एरिया असेल, कॉलनीज असतील, तर भले रस्त्याच्या कडेच्या इमारतींना बाहेरच्या लोकांना त्यांनी जर डिझाईन करता येईल. म्हणजे उद्या लोक म्हणतील की आमच्या सोसायटीमध्ये आम्ही बाहेरच्या लोकांना कसं देणार, नाही, रस्त्यातनं वेगळी एंट्री, सोसायटीची वेगळी एंट्री, मध्ये भिंत घालू. परंतु बाहेरच्या लोकांना जर तुम्ही पार्किंग करायला दिलं तर त्या सोसायटीला सरकारने वाढीव FSI द्यावा, हरकत नाही, हरकत नाही. म्हणजे पार्किंग खाली येऊ शकतं आणि वर त्यांना एक्स्ट्रा थोडासा FSI मिळालं तर अशी कंट्रोल डेव्हलपमेंट केली तर मुंबई, पुण्यासारख्या शहरांचे प्रश्न चांगल्या तऱ्हेने सुटू शकतील. हा, तर आता महापालिकेने सुद्धा वायू प्रदूषण कमी होईल या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. म्हणजे 28 काहीतरी मार्गदर्शक तत्व आहेत. तर यापूर्वी सुद्धा ती मार्गदर्शक तत्वे असणार, मग त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. मग ती काय, कन्स्ट्रक्शन करताना कोणती काळजी घ्यावी, पाणी असेल, फवारे असेल, किंवा त्याची धूळ उडू नये, प्रदूषण कमी व्हावं, तर त्याची अंमलबजावणी, या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत नाही म्हणून हा प्रॉब्लेम सुरू झाला आहे असं वाटतं का?
थोडाफार मी म्हणीन, पण आपल्याकडे कसं आहे, तुम्ही जितके जास्त नियम कराल ते तुम्ही मोडलेत की रांगड्या भाषेत चहा पाणी दिलं की सगळे प्रश्न सुटतात. म्हणजे अधिकारी आले, बघितलं, चहा पाणी घेऊन गेले, सगळं येरे माझ्या मागल्या असतात. मग ते तरी तुम्ही कडक करा, कायदे कडक त्या दृष्टीने की बा इम्प्लिमेंट होत आहे ना अधिकाऱ्यांकडनं. आणि दुसरं कसं आहे की आता परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला एवढं आपल्याकडे शक्य नाहीये, पण कधी कधी 4-4, 5-5 मजल्यापर्यंत तुम्हाला पडदे लावायला, पडदे म्हणजे पत्र्यासारखे, तर तुम्हाला ती धूळ अशी पटकन उडू शकणार नाहीये. आता तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणात, पूर्वी कसं तिथे की कॉन्क्रीट पोअर करताना सुद्धा साईटवर बऱ्याचदा धुराळा उडायचा. आता रेडीमिक्स येतं तेव्हा मोठाले त्या ट्रकमधनं येऊन ते डायरेक्ट घातलं जातं. त्यांनी थोडंफार प्रमाण नाही कमी झालेलं आहे. परंतु कुठली तुम्ही आता सिमेंट रिलेटेड इंडस्ट्री घेतलीत, म्हणजे बांधकाम, की हे प्रश्न तर हा सिमेंटचा धुराळा हा उडणारच आहे. आणि मी काही डॉक्टर नाही का त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण जगामध्ये काही ठिकाणी आता विशेषतः आपल्याकडे सगळ्या गोडाऊनला अनेक ठिकाणी दुकानदार, काही ठिकाणी मांडव उत्सवांचे ॲस्बेस्टॉस शीट वापरतात. परदेशात बंदी घालण्यात आलेली आहे. कारण नुसतं त्याने प्रदूषण होत नाही त्याच्या भुश्याने, तर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो असा संशय काही परदेशातल्या, विशेषतः युरोपियन कंट्रीजमधल्या रिसर्चमध्ये आलेला आहे. त्या अशी जर काही असतील तर ती बंद केली पाहिजे. आता मुंबई पुण्यामध्ये लोक स्वतःच्या घराचं रिनोव्हेशन करतात, ऑफिस असेल, घर असेल, इंटिरियर ज्याला म्हटलं जातं इंटिरियर, ते करताना काही लोक कुठला तरी सुतार बोलवतात, कॉन्ट्रॅक्टर बोलवतात, त्याला स्ट्रक्चरचं नॉलेज नसतं. आणि मग अनेक इमारती पडलेल्या आहेत, त्याच्यानंतर माझे लेख आलेले आहेत. म्हणून मी आमदार असताना सभागृहात प्रश्न उठवलेला, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि कायदा केलाय की इंटिरियर करताना तुम्हाला स्ट्रक्चरल चेंजेस करताना येणार, केलेत तर तुम्हाला आर्किटेक्टचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. अनेक लोकांना हा कायदा झाल्याचंही माहीत नाही आहे, महापालिकेतल्या लोकांना माहीत नाही आहे, अनेक ठिकाणी हे इम्प्लिमेंट केलं जात नाही आहे. ह्याला जर तुम्ही काहीतरी कंट्रोल आणलात तर ते चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल. दुसरं, ज्या वेळेला मी हा 26 जुलैसारखा जो मगाशी सांगितलं की पाणी मुरलं जात नाही मुंबईत आणि म्हणून 26 जुलै कॉन्क्रीटमुळे होत आहे, तर त्यावेळेला तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी सभागृहात घोषणा दिली होती की आम्ही कायदा करतो की 20% भोवतालचं ह्याच्यातलं आम्ही राखीव ठेवू, म्हणजे तुम्हाला पार्किंग कॉन्क्रीट करताना येणार माती ठेवावी लागेल. अजून त्याचा GR निघालेला नाही, अजून कायदा आलेला नाही. मी तर म्हटलं होतं की 20 नाही 10% ठेवलं तरी चालेल, कारण शेवटी मग परत पार्किंग कमी होणार आहे, नाही असं नाही. पण पाणी मुरण्यापुरती जागा ही बेसिक ठेवावी एवढी माझी मागणी होती. आम्ही एक त्या विषयातले अभ्यासक म्हणून सरकारला काही, मी परत म्हणतो मी राजकीय बोलत नाही, कुठल्याही सरकार पक्षाचं मी नाव घेत नाही, या सगळेच परंतु हे जर तुम्ही सभागृहात जाहीर केलं तर तो कायदा लगेच आणा ना. कुठलंच हे होत नाही आपल्याकडे. आणि त्यामुळे ही परिस्थिती, आणि मला जो धोका दिसतोय की हे जर वाढत राहिलं तर उद्या, आज तुम्हाला सांगतो बंगलोरमध्ये मला लोक सांगतायत की काही लोकांची ट्रेन चुकली, काही लोकांची फ्लाईट चुकली ट्रॅफिकमुळे. इतका ट्रॅफिक जाम होतोय आणि त्यामुळे इंडस्ट्रीवर परिणाम व्हायला लागलाय. लोक आता विचार करतात की अशा शहरामध्ये आपण ऑफिस काढायचं का. काही वर्षांनी मुंबईच्या बाबतीत हे सुरू होईल आणि त्याचा परिणाम इकॉनॉमीवर सुरू होईल. नुसतं इकॉनॉमीने, पार्किंग, एक गमतीशीर परवा किस्सा पुण्यामध्ये मी ऐकला की माझ्या एका मित्राच्या मुलाला बघायला एक मुलगी आली. तिच्या आईवडिलांनी, जनरली मुलगा मुलगी बघायला आले की काय म्हणतात की मुलगा किती शिकलाय, मुलगी किती शिकले, नोकरी किती, कुठे करते, पगार वगैरे वगैरे. त्या मुलीच्या आईवडिलांनी पहिलं अट घातली की सगळं बोलणं सुरू करायच्या अगोदर तुमच्या स्वतःच्या किती पार्किंगच्या जागा सोसायटीत हे आम्हाला सांगा. थोडा विनोदाचा भाग सोडून द्या, पण प्रॅक्टिकल होतं. कारण त्यांनी सांगितलं की पार्किंगवरनं सोसायट्यांमध्ये भांडणं होतात, नवरा निघून जातो कामावर, मग बायकांना ते सोडवावं लागतं, अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे पार्किंग हा केवळ ट्रॅफिक रस्त्यावरचा इश्यू नाही राहिला,
तर कुटुंबाला सुद्धा त्रास देणारा इश्यू निर्माण व्हायला लागलेला आहे. म्हणजे वेगवेगळे त्याचे अँगल्स आहेत. बरं, आणखीन एक प्रश्न याच्यातून निर्माण होतो. आता जसं हे बांधकामांना बंदी घातली तर त्याचा परिणाम असा होणार की ती म्हणजे बांधकामांना उशीर होईल बांधकामं पूर्ण व्हायला, आणि तो जो काही वेळ जाईल त्यामुळे ते किमती वाढतील. म्हणजे स्टील असेल किंवा सिमेंट असेल, माती, रेती, तर त्या किमती म्हणजे शेवटी भुर्दंड हा शेवटच्या ग्राहकाला बसेल. तर मग यातून काय, म्हणजे हे बंदीमुळे सोल्युशन काय? मी सुरुवातीलाच म्हटलं की बंदी कायमस्वरूपी नसावी, थोड्या दिवसापुरता ठीक आहे, थोड्या दिवसापुरता असावी. मग कायमस्वरूपी उपाय काय असावा असं? बंदी कायम ठेवून प्रॅक्टिकली ते होणार नाहीये, ही पहिली गोष्ट आहे. हा, आणि तुम्हाला काय म्हणजे याला एक मेजरच तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल की मुंबईत बांधकाम किती करू द्यायचं, मुंबई किंवा पुणे शहर किती द्यायचं तर किती, मग कुठल्या आकाराचं द्यायचं किंवा किती उंचीपर्यंत द्यायचं. नाहीतर मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर मारलं गेलं आणि तर मग पुढं काही होणार नाही. दुसरं, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की डिले झाल्याने किमती वाढत जातील, पण फ्लॅटच्या किमती वाढायला केवळ हेच एक कारण नाही आहे. आपल्या देशामध्ये मी अमेरिकेत नोकरी करत असताना 20-25 मजली इमारतींचे प्लॅन अवघ्या 2 महिन्यात पास करून आणायचो, कारण सिस्टीमच वेगळी आहे तिथे. इथे म्हणजे 7-7, 8-8 महिने प्लॅन पास होत नाहीत. ते पास करण्याकरता महापालिकेत काय करावं लागतं हे सगळं जगाला माहिती आहे. हे जर प्रकार बंद झाले तर आपलेच म्हणजे राज्याचे माजी पोलीस प्रमुख अँटी करप्शनचे दीक्षित साहेब एकदा बोलले होते की भ्रष्टाचार कमी झाला तर 500 रुपये जागांच्या किमती स्क्वेअर फुटाला कमी होतील. मी तर त्यावेळेला म्हटलं होतं 500 नाहीत 5,000 रुपये कमी होतील. कारण हे एक लोक ते हसऱ्यावरी नेतात, पण हे एक फार मोठं कारण आहे की तुम्ही विशिष्ट पद्धतीने आर्किटेक्टचे प्लॅन जर पास केलेत, विलंब न लावता, बाकीच्या गोष्टीची मागणी न होता, तर जागांच्या किमतीत बऱ्याच प्रमाणात खाली होतील. नाहीतर एक इमारत बांधायला किमान 25 ते 30 तुमच्यावर ऑब्जेक्शन्स असतात. 30 गोष्टी कॉम्प्लाय कराव्या लागतात. आणि अजूनही 50-75 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी जी पद्धत सुरू केली तीच अजून आपल्याकडे महापालिकेतनं राबवली जाते इमारतीची परवानगी देताना. मध्यंतरी त्यांनी ऑनलाईन पद्धत सुरू केली भ्रष्टाचार कमी करायला, ठीक आहे, स्वागत आहे. परंतु तिथेही नंतर हळूहळू तेच सुरू झालं. म्हणजे काही करायला गेलं तरी अडचण ही होतच राहते. तेव्हा परत आमच्या आर्किटेक्ट लोकांचं संघटनेचं एक मूळ ऑब्जेक्शन आहे की आर्किटेक्टनी तयार केलेला प्लॅन हा इंजिनियर तपासतो. आमची मागणी अशी आहे की महापालिकेत किंवा सरकारमध्ये कुठल्याही आर्किटेक्ट कुठल्याही बिल्डरचा प्लॅन जर पास करायचा असेल तर तिथे आर्किटेक्टची नेमणूक व्हायला पाहिजे, इंजिनियरची नाही. 2 वेगवेगळ्या प्रोफेशन्स आहेत. आर्किटेक्ट डिझाईन करतो, इंजिनियर त्याचं स्ट्रक्चर तयार, स्ट्रक्चरल इंजिनियर असेल तर. आणि म्हणजे आमचा जो कॉन्सेप्ट असतो की आमची जी कल्पना असते त्याच्यावर तुम्ही पाणी फिरवता केवळ महापालिकेचे किंवा सरकारचे नियम त्याची फुटपट्टी लावून, मग त्याला सगळ्यालाच वेळ लागतो आणि मग शेवटी थातूर मातूर ते काहीतरी केलं जातं. दुसरं कसं आहे की पूर्वी तुम्ही जर बघितलं तर मुंबईतल्या, दक्षिण मुंबईतल्या ज्या इमारती आहेत फोर्ट भागातल्या, इतक्या अप्रतिम डिझाईन्स आहेत. आता बिल्डर काय विचार करतो, आता सुशोभीकरणावर खर्च नाही, प्रत्येक स्क्वेअर इंच मला आर्किटेक्टकडनं ते प्लॅनमध्ये वापरला गेला पाहिजे, कारण तो बरीच मोठी त्याची रक्कम त्या प्रोजेक्टमध्ये घालत असतो. त्यामुळे पूर्वीसारख्या त्या ॲस्थेटिकल इमारतीही कोरीव काम वगैरे आता उदाहरणार्थ मुंबईचं आपलं CST स्टेशन घ्या, काय सुंदर आहे, म्हणजे जगातलं एक वर्ल्ड हेरिटेज आहे. तशा तऱ्हेचं आर्किटेक्चर आता कुठंच दिसेन असं झालेलं आहे. कारण तुम्हाला प्रत्येक स्क्वेअर इंच ज्याच्यामधनं पैशाचा रिटर्न येईल असंच बिल्डर करायला बघतायत. आणि त्याच्यामध्ये प्लॅन पास करताना तारांबळ म्हणजे कसरत होते आर्किटेक्ट लोकांची की नियमात बसवायचं, ॲस्थेटिकही होऊ शकतं. सगळं करत असताना एखादा ठोकळा उभा करायचा
आणि त्या सगळ्याचा परिणाम बांधकामाची शैली, बांधकामाचा दर्जा. दुसरं असं आहे की ज्या कंपन्या आहेत तयार करणाऱ्या मटेरियल, त्यांच्यासुद्धा चांगल्या ब्रँडेड कंपन्याचा जर बिल्डरनी माल वापरला नाही तर उद्या इमारत कच्ची होते. आणखी एक मी बघितलंय प्रत्येक इमारती प्रदूषणाचं कारण किंवा इमारतींच्या की अनेक लोक इमारतीतनं 2-2, 3-3 फ्लॅट कधी विकला जातो, नवीन येतो, सारखे रिपेअर केले जातात, सारखे बिल्डिंगमध्ये चेंज केले जातात आणि मग ठोकाठोक, आणि त्यांनी काय होतंय की मूळ इमारत ही पुन्हा कच्ची व्हायला लागते आणि त्यांनी परिणाम व्हायला लागलेले. तर थोडक्यात असं म्हणता येईल की यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची गरज आहे. हे तात्पुरती बंदी घालून त्याच्याने काय फार परिणाम होणार नाही किंवा वायू प्रदूषण कमी होईल असं नाही आहे. तर गाडगीळ सरांनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिली. गाडगीळ सरांची आणखी एक ओळख करून द्यायला विसरलो मी. गाडगीळ सर हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत, माजी आमदार आहेत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत. तर धन्यवाद गाडगीळ सर, आपण आमच्याशी बातचीत केली. धन्यवाद.